घनसांगवीतील दलित समाज शासकीय योजनांपासून वंचित, हक्कापासून दूर ठेवणाऱ्याचा बदला घ्या, आमदार अमित गोरखे यांचं प्रतिपादन. घनसांगवी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी घनसांगवीतील दलित वंचित घटकांच्या सामाजिक परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीमध्ये दलित वंचित समाज हा शासकीय योजनांपासून वंचित असल्याचं त्यांना दिसून आल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. घनसांगवी विधानसभा मतदारसंघातील गेली 25 वर्ष झाली दलित मातंग समाजाचा फक्त मतासाठी वापर झाला, अशा शब्दामध्ये त्यांनी राजेश टोपेवर टीका केली. तसंच येणाऱ्या काळात दलित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष, मातंग समाजाचे उच्च शिक्षित युवा नेते यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे. त्यांनी मराठवाड्यातील दलित, वंचित आणि मातंग समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. शनिवारी अमित गोरखे यांनी घनसांगवी मतदारसंघातील दलित वंचित घटकाच्या विविध गावांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या भेटीमध्ये त्यांना दलित समाजातील अनेक घटकांना घरकुलाचा लाभ देखील मिळू शकलेला नाहीये. अनुसूचित जाती जमातीच्या जनतेसाठी महायुती सरकारनं राबवलेल्या अनेक योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. म्हणून येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून घनसांगवी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक दलित वंचित घटकाला शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महायुतीसोबत राहण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं. सतीश घाडगे यांनी प्रत्येक घटकासाठी केलेल्या कार्याचा अमित गोरखे यांनी कौतुक केलं. आजपर्यंत कोणत्याही पक्षाने म्हणजे म्हणतात ना, आपण त्या ठिकाणी बघा की कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी करत असेल, खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते. फक्त लगातार कार्य त्या ठिकाणी करणार, पण जात त्या ठिकाणी आडवी येत नाही किंवा काही येत. बाकीच्या पक्षात जे चालतं त्याच्यापेक्षा वेगळा आपला पार्टी डिफरन्स जो आहे तो आपल्याला ह्या निवडीवरून सुद्धा लक्षात येतो. आता जवळपास मला वाटतं देवेंद्रजींनी त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली असेल आणि निश्चितच त्यांच्याकडून आम्हालाही अपेक्षा आहे की आमच्या मतदारसंघासाठी त्यांनी वेळ द्यावा आणि आम्ही जे कार्यक्रम एक मेळावा घेतो त्या मेळाव्याला वेळ आम्हाला त्यांनी द्यावा. त्यांच्या सोयीनुसार आम्ही वेळ घेऊ आणि एक 2 मिनिटं 2 शब्द आपण आज या ठिकाणी आमचे मित्र माननीय सतीशजी घाडगे जे या विधानसभेचे विधानसभा प्रमुख आहेत, त्याचबरोबर या घनसावंगी विधानसभा क्षेत्रात या ठिकाणी मी अनेक विभागात भेटी दिल्या, खास करून वस्त्यांमध्ये भेटी दिल्या. आणि या भेटी देत असताना आज प्रत्येक ठिकाणामधनं मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणात एकच आवाज आला, तो म्हणजे आमचे माननीय सतीशजी घाडगे यांचा. आणि सतीशजी घाडगे यांचं काम सर्वश्रुत आहे आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात अत्यंत हिरारीनं ते काम करतात. मग त्याचं पाणंद रस्त्यांचं 220 किलोमीटरचा रस्ता असेल किंवा अंगणवाडी, आशा वर्कर यासाठी केलेलं स्वतः हजर राहून कन्यादान केलेलं काम असेल किंवा टँकरद्वारे समृद्धी कारखान्यामार्फत मोफत पाणी असेल, हा सगळा अनुभव त्यांच्या पाठीशी सुशिक्षित बेरोजगारांचे मेळावे घेतलेले आहेत. आणि जो तरुण युवा नेतृत्व असलेले माननीय सतीशजी साखर कारखाने सांभाळतात आणि अत्यंत सक्षमपणे सांभाळतात. म्हणजे नक्कीच ते विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं आणि परखड काम करू शकतात. अत्यंत तळमळीने त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की या भागात अनुसूचित समाज असेल, गरीब वंचित समाज भरपूर आहे आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे. मला अत्यंत आनंदही झाला आणि वाईटही वाटलं की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष असलेले आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना कधीही आमचा समाज दिसला नाही. त्यातली एकही घरकुलची योजना त्यांना इथं आणता आली नाही. तीच सतीशजींनी मला आल्याला सांगितले की आपल्याला या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं शासन दरबारी पाठपुरावा करून असलेले अनेक प्रश्न सतीशजींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेले आहेत. मी येथील असलेल्या सर्व मतदारसंघातील लोकांना, खास करून तरुणांना मी अशी विनंती करणार आहे की बदल या मतदारसंघात अत्यंत गरजेचा आहे. आणि बदलासाठी आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल की बदलासाठी आता एकच पर्याय आहे इथं, आणि तोही म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महायुती. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागात आपण माननीय सतीशजी घाडगे यांच्या बरोबर राहावं. ज्या वेळेस आपल्याला काहीही मदत लागली त्या वेळेस महायुती आपल्याबरोबर राहणार आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याबरोबर राहतील. प्रतिनिधी संतोष तळपे, NTV न्यूज मराठी, घनसांगवी.